श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423989781 9423989783 आणि 8605586376. जिल्ह्यात महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी महसूल विभागाच्या कार्याचं कौतुक करतानाच अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा विभाग, सकाळी उठेपासून रात्री झोपेपर्यंत ज्या विभागाशी जनता म्हणून थेट संबंध असतो त्याच्यातला महसूल विभाग असतो. घरातल्या दाखल्यापासून जमिनीचे व्यवहार असो किंवा अन्य सगळ्यात महत्त्वाच्या विषयामध्ये महसूल विभागाचा सामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो आणि योगदानही असतं. आणि म्हणून महसूल दिवस साजरा करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज ज्या पद्धतीने कार्यक्रमाचा स्वरूप पाहिला, ज्या ज्या लोकांचा सन्मान आमच्या हस्ते करण्यात आला, ते माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मॅडमला तसं सांगत होतो की पहिल्यांदाच किंबहुना खूप वर्षानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री हा महसूल दिवसाच्या निमित्ताने उपस्थित आहे. हे मी काही आमदार मिळाल्यानंतर पहिल्यांदा पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण महसूल यंत्रणा म्हणून, डिपार्टमेंट म्हणून जो हा मान दिलेला आहे तो माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कारण का पालकमंत्री म्हणून काम करत असताना जे काही महत्त्वाचे विभाग ज्याच्याशी सातत्याने मला संवाद करायला लागतो, बोलायला लागतं, तो म्हणजे त्याच्यातला म्हणजे महसूल विभाग. आणि म्हणून आपला डिपार्टमेंट किंवा खात्यासंदर्भात आपण दिवस साजरा करतात आणि आपण कुटुंब म्हणून, सिंधुदुर्ग म्हणून एकत्र म्हणून आपल्याला मान सन्मान देतोय, आपले गौरव करतोय, हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. काही अशा लोकांचा सत्कार किंवा ज्यांना मान दिला गेला, ज्यांना महसूल यंत्रणेमध्ये जास्त कोण व्यासपीठावर बोलवतच नाही. म्हणजे जे कर्मचारी आज येऊन माझ्याकडून पुरस्कार किंवा त्यांना जो काही सत्कार करण्यात आला त्याचे परिणाम मॅडम पुढच्या कारभारामध्ये तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसते. कारण का मुख्य खुर्चीवर बसणारा अधिकारी जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच महत्त्वाचं त्या कार्यालयामध्ये काम करणारा कारकून म्हणा, क्लर्क म्हणा, तोही तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण का जनता काय हे थेट खुर्चीपर्यंत पोहोचत नाही, थेट मुख्य खुर्चीवर येत नाही. खालतून ते वरतीपर्यंत सगळ्यांची संवाद ठेवत 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 जनतेला प्रांत अधिकारी आणि तहसीलदारापर्यंत पोहोचायला. आणि म्हणून ज्या छोट्या मोठी जी माहिती असते की बाबा तहसीलदार साहेब किती वाजता खुर्चीवर बसणार, तहसीलदार आज सुट्टीवर आहेत, तुमच्या फायलीचं इथपर्यंत झालेलं, ही सगळी माहिती देणारे काही लोक जे व्यासपीठावर येऊन आपण ज्यांचा सत्कार केला हे निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे. हे आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. शेवटी आज मीही 2 खात्याचा मंत्री आहे. माझ्याही दृष्टिकोनातून माझ्या खात्यामध्ये सगळेच अधिकारी खालतून ते वरपर्यंत त्यांचा सहभाग, त्यांचं योगदान हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असतं. आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये महसूल यंत्रणेचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या जिल्ह्याचं. कारण आपल्या इकडे जमीन व्यवहार आणि मायनिंग क्षेत्र ह्या दोन्हीचा थेट संबंध आपल्या महसूल यंत्रणेशी आहे. आता जमीन व्यवहार हे आपल्यासाठी सिंधुदुर्गच्या जनतेच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून एवढे महत्वाचे आहे. कारण का प्रत्येक गोष्टीवर 1 किंवा 2 मतं असतात. मुंबईला राहणारा नातेवाईक असतो, तो काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणून आपला 7-12 आणि अन्य जिल्ह्यांच्या 7-12 खूप फरक आहे. अन्य जिल्ह्यांच्या 7-12 2 किंवा 3च असतात. आपल्या इकडे कधी कधी 15 पासून 150 लोकांपर्यंत 7-12 आपल्याला पाहायला मिळेल. आता त्याच्यातून मार्ग काढणं, त्याच्यातून जनतेचा विश्वास जिंकणं हे तसं सोपं नाही. आणि त्यामुळे आपण सगळेजण जे काय काम करत आहात महसूल यंत्रणा म्हणून
ते निश्चित पद्धतीने फायदेशीर आहे आणि जिल्ह्याच्या विकासाला योगदान देणार आहे, हे मी आवर्जून महसूल दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मी निश्चित पद्धतीने सांगेन. म्हणून जिल्ह्यामध्ये जे काही आपण आज विकास करू पाहतोय, हा महसूल म्हटलं तर आमच्या राणे साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये महसूल मंत्री म्हणून जास्त कार्यकाळ काम केलेलं आहे. म्हणून काही गोष्टी ज्या ऐकायला यायच्या, काही गोष्टी आता मला आठवतो जेव्हा मी आमदार म्हणून 2014ला निवडून आलो, तो राणे साहेबांनी मला आवर्जून सांगितले की नितेश, काही हे प्रत्येक निर्णय जे ते महसूल डिपार्टमेंटमध्ये घेतात तो प्रत्येक निर्णय कॅबिनेट पर्यंत आणतात. म्हणजे अगर आपल्या कारभारामध्ये प्रामाणिकता असेल, पारदर्शकता असेल, आपल्याला कोणाशीच घाबरण्याची गरज नाही. आणि मला वाटतं त्या कॅबिनेटमध्ये ते एकमेव असे मंत्री असतील की तो आपल्या डिपार्टमेंटला प्रत्येक निर्णय कॅबिनेटमध्ये आणतात, कॅबिनेटमधून पास करून घेतात आणि मग त्याची अंमलबजावणी करतात. यासाठी आमचे आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये निश्चित पद्धतीने योगदान मिळेल असं मी ह्या निमित्ताने सांगतो. परत एकदा महसूल दिवसाच्या निमित्ताने आमच्या कलेक्टर मॅडम असो, त्यांची पूर्ण जी आपण सगळेजण टीम आहात, तुम्हाला सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा देतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या निमित्ताने अपेक्षाही व्यक्त करीन की अजून 3 वर्ष आपल्या सगळ्या जणांना एकत्र काम करायचं आहे. आपण एकत्र मिळून जे काही तुम्ही या जिल्ह्याच्या योगदानामध्ये प्रयत्न करू शकाल, जे निर्णय घेऊ शकाल, जी जनता तुमच्या टेबलावर येईल, तुमच्या समोर बसेल, त्यांना खाली हात परत घरी पाठवू नये अशी मुद्दामून तुम्हा लोकांना सल्ला देईन, तुम्हाला मार्गदर्शन करेन. कारण का आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता ही फार प्रेमळ आहे, फटकळ असले तरी प्रेमळ आहे. म्हणून आमची तुलना फणसाची केली जाते. पण आमच्याकडे साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे, लोक सुज्ञ आहेत आणि म्हणून तुम्ही लोकांच्या प्रश्न अगर व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले आणि एकच ध्येय ठेवला की मार्ग काढायचा आहे आणि निर्णय घ्यायचा आहे. पेंडेन्सी हा चांगला विषय नाही. म्हणजे निर्णय नंतर घेतो, परवा घेतो, हा कुठल्याही अधिकाऱ्याच्या प्रतिमेसाठी चांगला नाही. आलेला निर्णय किंवा आलेला विषय, प्रश्न हा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडवेन, कुठल्याही पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढेन. आणि आज 2.5 वर्ष मंत्री म्हणून काम करत असताना, कदाचित आमदार असताना कळलं नाही, पण मंत्री असताना एक गोष्ट चांगल्या पद्धतीने कळलं की कुठल्याही अधिकाऱ्याच्या मनात असेल तर कुठलाच विषय अशक्य नाही. हे तुमच्यावर असलेली ही महत्वाची जबाबदारी आहे. तुम्ही इच्छाशक्ती ठेवा. हे जे काही सरकार आहे आमच्या फडणवीस साहेबांच्या अंतर्गत, हे काम करणारं आणि पळणारं आणि निर्णय घेणारं सरकार आहे. तुमच्या प्रत्येकाकडून महसूल यंत्रणा म्हणून कुठलाही विषय आला, तोडगा काढण्याच्या आणि सकारात्मक मानसिकतेने अगर तुम्ही त्या प्रश्नाकडे बघितलं, कुठल्याच गोष्टी अशक्य नाही. आता तुम्ही थोडं बघा, असंख्य महत्वाचे विषय जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, एक 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 आपण मार्ग काढत चाललेलो आहे. आपण नाही बोलत नाही, हा विषय सुटणारच नाही अशी डिक्शनरीमध्ये हा नाही व शब्द तुमच्याकडे असतात कामा नये. आणि म्हणून तुम्ही आज इथे महसूल यंत्रणा म्हणून, प्रतिनिधी म्हणून तुम्ही बसलेला आहात. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने एक निर्धार करून परत एकदा आपल्या कामाला लागा की आतापर्यंत आम्ही आमच्या जिल्ह्याला महसूल यंत्रणेच्या माध्यमातून जे काही चांगलं योगदान दिलं, आज चांगल्यातले चांगले शब्द, आज बघा कित्येक आपले कर्मचारी, जे आपले अधिकारी आहेत, त्यांना विभागीय ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये किमान 6 अधिकाऱ्यांना आपण सत्कार केला. 6 अधिकारी हा लहान विषय नाही. रायगडला कार्यक्रम होतोय, आपल्या लहानशा जिल्ह्यामधले 6 अधिकाऱ्यांचा अगर सत्कार तिथे होत असेल, तो आपल्यासाठी सर्वात जास्त अभिमानाचा विषय आहे. हे आवर्जून तुम्हाला सांगेन. महसूल मंत्र्यांना पण कळेल, ह्या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात गतिमान काम करणारा कुठला जिल्हा असेल तर तो आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. याबद्दल मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने तुमच्या सगळ्यांवर सार्थ अभिमान आहे. आपण चला अशाच पद्धतीने काम करू, असं काम करून दाखवू की पुढच्या वर्षीच्या महसूल दिवसाचा जेव्हा राज्याचा कार्यक्रम होईल तेव्हा 90% अधिकारी हे सिंधुदुर्गाचेच असतील आणि त्यांचं सरकार आमच्या महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून होईल असा निर्धार करून तुम्ही कामाला लागा. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.